नमस्कार. आवाज द व्हॉइसच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सर्वांचं स्वागत. मुस्लिमांच्या उच्च शिक्षणातील स्थितीकडे सच्चर कमिटीपासून महमूदुर रहमान कमिटीपर्यंत अनेकांनी आपलं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यातून एक बाब अधोरेखित झाली, ती ही की मुस्लिमांची उच्च शिक्षणातील स्थिती ही काही बरी नाही आहे. हीच बाब लक्षात घेऊन सोलापूरमधील एक शिक्षक जे 20 वर्षांपासून शिक्षकी पेशात आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत, त्यांनी एक स्वप्न बघितलं. ते स्वप्न असं होतं की सोलापूरसारख्या शहराजवळ अलीगडच्या धर्तीवर एक विद्यापीठ स्थापन करायचं, ज्याच्यातून मुस्लिम आणि मुस्लिमेतर सर्वांसाठीच शिक्षणाचे द्वारे खुले होतील. यातूनच आकाराला आले एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी. सोलापूरजवळच्या वळसंग येथे या युनिव्हर्सिटीची पायाभरणी झाली आहे. या युनिव्हर्सिटीचं स्वप्न आता तिथे आकाराला येत आहे. तर या प्रोजेक्टविषयी, या स्वप्नाविषयी, आसिफ इक्बाल यांच्या संकल्पनेतील अलीगडच्या धर्तीवर स्थापन होणाऱ्या एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीविषयी, आसिफ इक्बाल यांच्याशी या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या प्रकल्पाविषयी आणि त्यातून त्यांना काय साध्य करू इच्छित आहेत ते याविषयी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आपण स्वागत करूयात आसिफ इक्बाल सर यांचं. आसिफ इक्बाल सर, आवाज मराठीच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत. धन्यवाद सर. मला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे की हे एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी या इतक्या भव्य प्रकल्पाचं, या स्वप्नाचं बीज नेमकं कसं रोवलं गेलं? मी गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबईमध्ये माझी सेवा झाली. इथून जवळच मैदर्गी म्हणून एक गाव आहे, तिथं माझा D.Ed झाला आणि तिथं 1 वर्ष मी शिक्षक म्हणून तिथून अध्यापनाचे कार्य सुरू झाले. त्यानंतर मुंबईमध्ये गेलो. मी 1 वर्ष तिथं राहिलो आणि मुंबईमध्ये प्रायव्हेट संस्थेमध्ये नोकरी होती. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ 6 जिल्हा परिषदतून नोकरीचे कॉल आले होते, पण जॉईनिंग पहिल्यांदा माझी हिंगोली जिल्हा परिषदमध्ये झाली. तिथं 7 वर्ष सेवा केल्यानंतर मी दक्षिण सोलापूरमध्ये आंतरजिल्हा बदलीमध्ये आलो. आणि मुंबई असो, हिंगोली असो किंवा सोलापूर असो, लहानपणापासून म्हटले तर चालेल किंवा ज्युनियर कॉलेजपासून खूप सक्रिय सहभाग होता शैक्षणिक चर्चासत्रात, शैक्षणिक कार्यक्रमात आणि साहित्यामध्ये. आणि मला लिहिण्याची आवड ते कॉलेजच्या वयातूनच आहे. मी कविताही लिहितो, काव्यसंग्रह पण प्रकाशित झालेला आहे आणि शैक्षणिक लेख वाचणं, लिहिणं हे छंद तेव्हापासून आहे. याच्यामध्ये आमच्या शिक्षकांचा खूप सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे नसीम मन्नान म्हणून कवी होते, ते आमचे शिक्षक होते 11वी 12वीला. त्यांनी आम्हाला एक दिशा दिली की समाजासाठी काहीतरी करावा. फक्त आपण आले आणि शिक्षण घेतले, नोकरी झाली, घर झालं तर हे जीवन नाही. लोकांसाठी काहीतरी करावं. त्यांनी स्वतः लिहिलं होतं. एक त्यांची शेर आहे कि इंसान वही जो इंसान की अज़मत का निगहबान हो जाए, इंसान वही जो इंसान की अज़मत का निगहबान हो जाए, खुद दर्द मुजस्सम बन जाए, हर दर्द का दरमा हो जाए, फूलों पे गिरी और जज्ब भी शबनम का भी जीना क्या जीना, फूलों पे गिरी और जज्ब हुई शबनम का भी जीना क्या जीना, जीना तो उसी का जीना है शोलों पे जो रक्सा हो जाए. म्हणजे काटनची जे वाट आहे ते आपण धरून त्याच्यावर चालून लोकांसाठी फुलाचे रस्ते जर आपण तयार केले तर ते जीवन खरं जीवन आहे. आणि या पिरियडमध्ये सच्चर कमिटीची रिपोर्ट आली. रंगनाथ मिश्रा कमिशनच्या रिपोर्टवर नेहमी उर्दू न्यूजपेपरमध्ये लेख यायचे की मुस्लिम समाज शिक्षणामध्ये खूप मागासलेला आहे आणि ग्रॅज्युएशनपर्यंत, पदवीपर्यंत फक्त 1.3% लोक जातात. ड्रॉपआउट जास्त आहे. बाल कामगार मुस्लिम समाजामध्ये जास्त आहे आणि क्राईमचं प्रमाण पण शिक्षण नसल्यामुळे जास्त आहे. बेरोजगारी जास्त आहे. तर यासाठी काय करावं? तर यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा जिल्ह्याबाहेर होतो, सोलापूरच्या बाहेर होतो, तेव्हा मला असं वाटायचं की आपल्या सिटीमध्ये जाऊन आपण काहीतरी करावं. जेव्हा जिल्हा परिषदमध्ये आलो तिथं 17 विद्यार्थी होते. तिथं वाटायचं की काहीतरी केंद्र प्रमुख झालं पाहिजे, नाही तर शिक्षण अधिकारी झालं पाहिजे.
तर आपण काहीतरी एक नियंत्रण करू शकतो. काहीतरी तर policy हां परिस्थिती याच्यामध्ये माझे जे म्हणजे वयाने खूप मोठे आहेत, पण ते माझं जे काही तळमळ होती याला बारीकीने पाहत होते आमचे डॉक्टर अखलाक ओडवान साहेब. त्यांनी हे सर्व माझी तळमळ पाहून त्यांनी म्हटले की तुम्ही जिल्हा परिषदमध्ये काय करतात, तुम्ही इथं सोशलमध्ये मुख्याध्यापक व्हा. तर त्यांनी मला 17 विद्यार्थ्यामधून काढून 2700 विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक केले वयाच्या 28व्या वर्षी. तर तिथं मला काम करण्याची खूप असा छान एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिथून एक स्पीड पण मिळाली काम करण्यासाठी. दुसऱ्या सिटीमध्ये कवी संमेलनामध्ये सहभाग वगैरे घेताना नेहमी हेच चर्चा व्हायची की मुसलमान जे लोक आहेत, कम्युनिटी जे आहे ती खूप मागासलेली आहे, त्यांना शिक्षणाचा काही असा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पर्याय नाही. तर मी एक बारीकीने ऑब्झर्वेशन केलो, तर आपले महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं सोलापूर असो, पुणे असो, सांगली, सातारा, कोल्हापूर कुठेही जावं तुम्ही, मुसलमानाची जे शैक्षणिक संस्था आहे ते 1000, 2000, 5000, 10,000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त नाही. असं भव्य दिव्य कॅम्पस नाही किंवा 10वीपर्यंत उर्दू माध्यम आहे, नंतर 11वी 12वीपर्यंत माध्यम चेंज होते, कुठं 7वीपर्यंत शाळा आहे. असं जे सर सय्यद अहमद खां, एक ग्रेट स्कॉलर ज्यांचं नाव घेतलं जातो, त्यांनी ब्रिटिश काळात अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. त्यांनी पण आधी मोहम्मडन ओरिएंटल कॉलेजची सुरुवात केली, नंतर त्याचं रूपांतर जे आहे विद्यापीठमध्ये झालं. तेव्हा लोक त्यांना खूप टीका करत होते, त्यांना ते मुस्लिम नाही म्हणून असा फतवा पण तेव्हा देण्यात आला. पण त्यांनी म्हटलं होतं की माझ्या एका हातात जे आहे कुराण आणि एका हातात सायन्स आणि माझ्या माथ्यावर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह असं लिहिलेलं आहे. आणि खूप म्हणजे विरोध असताना त्यांनी जे विद्यापीठाची स्थापना केली ते विद्यापीठ अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, तिथून शिकलेले लोकच भारतामध्ये त्यांनी मुसलमानांचं प्रतिनिधित्व केलं. आणि आजही दीपस्तंभ म्हणून आहे. तर तिथं जे जज झाले ते वकील झाले आणि राष्ट्रपती सुद्धा झाले, 2-2, 3-3 राष्ट्रपती उपराष्ट्रपती झाले ते तिथून विद्यापीठातून. आणि जे काही ब्युरोक्रेट्स आज आहेत, नावाजलेले ब्युरोक्रेट जे आहेत ते अलीगड विद्यापीठातून आलेले आहेत. तर ह्या अलीगड विद्यापीठालाच आदर्श समोर ठेवून तुम्ही सोलापूर जवळच्या या वळसंग या परिसरात एक एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी या नावाने एक भव्य दिव्य एक विद्यापीठ सुरू करताय. तर हे विद्यापीठ नेमकं कसं असणार आहे तुमच्या स्वप्नातलं, त्याच्यात काय वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल? आता हे जे संकल्पना होती स्टुडंट लाईफमधूनच होती, पण असं काही सोर्सेस नव्हते. बरोबर. पण आता 20-25 वर्ष या क्षेत्रात गेल्यानंतर काही मित्रमंडळी आणि काही मुंबईमध्ये नेहमी जे साहित्याच्या माध्यमातून येणं जाणं असते, तिथले जे साहित्यिक लोक आहे त्यांना मी जेव्हा ही संकल्पना सांगितली तर त्यांनी काही अशा लोकांची मेळ घालून दिलं. जसं आमचे एक मुस्तफा भाई म्हणून आहेत, मुस्तफा भाई कांचवाला, आणि अली असगर पटनवाला, आणि माझे मामा जे आहेत ते बाल साहित्यामध्ये खूप नाव आहे त्यांचं, फारुख सय्यद, डॉक्टर मोहम्मद अली पाटणकर, डॉक्टर कासिम इमाम, असे खूप आमिर अन्सारी वगैरे ह्या लोकांनी खूप प्रोत्साहन दिलं की तुम्ही असं एक प्रोजेक्ट तयार करा, त्यासाठी आम्ही फायनान्स करू आणि तुम्ही लीड करा. तर एक कॉन्फिडन्स वाढला याच्यामध्ये. ते कॉन्फिडन्स वाढल्यानंतर योगायोगाने काही खूप छान लोक मिळाले. जसं आता आम्ही जिथं 100 एकर जमीन घेतलेली आहे, गनीभाई कुरेशी म्हणून, त्यांनी आम्हाला 100 एकर जमीन एका भागात घेऊन देण्यासाठी सिंहाचा वाटा त्यांचा आहे त्याच्यामध्ये. कारण आम्ही जे लोकेशन चॉईस केलेलं आहे किंवा फायनल झालेलं आहे ते सिटी 2 सिटीमधला भाग आहे. म्हणजे 10-15 मिनिटांनी सोलापूर सिटी येते आणि 10-15 मिनिटांनी तीर्थक्षेत्र जे अक्कलकोट स्वामी महाराजाचं आहे तिथं पूर्ण मुंबई पुण्यातले लोक खूप म्हणजे दररोज येतात. त्याच्यामधला हे भाग आहे आणि ऐतिहासिक पॉईंट पण आहे याच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी मोठा होणार आहे म्हणून सर्व जुळून यायला. वळसंगचा पण एक आपला इतिहास आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आले होते, त्यांनी इथं एका विहिरीचं पाणी स्वतः पिलं होतं. महात्मा गांधी सुद्धा इथं येऊन गेलेले आहेत. आणि अजून एक याचा धार्मिक इतिहास पण आहे. इथं बाजूला जे तीर्थ म्हणून गाव आहे असं लोक म्हणतात, जे पारंपरिक जे गोष्ट इथले लोक सांगतात की जेव्हा प्रभू श्रीराम
नाशिकहून जात होते तेव्हा त्यांनी ह्या वडसंगच्या भागातूनच प्रवास केलेला आहे. असं म्हणजे एक खूप भावनिक आणि धार्मिक टच पण याला आहे. आणि सामाजिक धार्मिक राजकीय आणि विशेष म्हणजे वडसंग जे आहे येणाऱ्या काही काळात एक सोलापूरमधले जेवढे काही गाव तालुके आहेत याची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. कारण अल्पसंख्याक समाजासाठी 30,000 घरांचं जे प्रकल्प झालं आहे ते अवघ्या फक्त 10 ते 8 मिनिटावर आहे. आणि त्याच्या आधी पण 5,000 घराचं जे प्रकल्प 10,000 घराचं जे प्रकल्प झालं तेही त्याच्या बाजूला आहे. इथं अश्वनी मेडिकल कॉलेजसुद्धा 5-6 मिनिटाच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे आम्ही जिथं आता बसून इंटरव्ह्यू करायलो तिथं आपण वर जाऊन पाहिले तर जे चेन्नई सुरत चेन्नई ग्रीन एक्सप्रेस हायवे जे आहेत ते इथून दिसतंय. म्हणजे फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर ते हायवे आहे. विशेष म्हणजे मौलाना गुलाम मुस्तानवी यांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी खूप काही केलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मेडिकल कॉलेजची जी संकल्पना होती ते आता इथं बाजूलाच त्यांची जवळजवळ 60 एकर जमीन आहे. इथं ते मेडिकल कॉलेज सुरू करणार होते पण योगायोगाने ते बदनापूरमध्ये सुरू झालं. त्यांचं पण इथं भव्य शैक्षणिक संकुलाचा प्लान आहे. त्याच्यामध्ये गुलाम मुस्तानवी मौलाना जे आहेत त्यांनी काहीतरी दूरदृष्टी ठेवून एक 15-20 वर्षाआधी इथं 60 एकरपर्यंत जमीन घेतलेली आहे. त्याच्या बाजूलाच आम्ही घेतलो म्हणजे त्यांची पण दूरदृष्टी होती आणि हे सर्व ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे. त्यामुळे तुम्ही या जागेची निवड केली. तर इथं जी आता एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी बनतीये त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही आणू इच्छिताय, कुठले कुठले प्रकल्प तुम्ही राबवणार आहात? आमची जे टीम आहे याच्यामध्ये लँड एक्सपर्ट टीम आहे, एज्युकेशनिस्ट आहेत, फायनान्स एक्सपर्ट्स आहेत. हे सर्व मिळून 100 एकर जमिनीमध्ये जे 100 एकर जमीन आमची जे परचेस झालेली आहे 50 एकरमध्ये आम्ही युनिव्हर्सिटी करणार आहेत आणि 50 एकरचा रेसिडेन्शियल भाग आहे. आणि 50 एकरमध्ये सर्वात आधी जे आहे नर्सरी टू 12th आर्ट्स कॉमर्स सायन्स शाळा सुरू होणार. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जे काही नॉर्म्स आहेत ते फुलफिल करून हॉस्टेल सहित रेसिडेन्शियल. आमची संकल्पना अशी आहे की विजन असावा तर मोठा असावा. लोक ऑक्सफर्डला जातात, हार्वर्डला जातात, तर आम्ही असं काहीतरी करावं की दुसऱ्या देशाचे मुलं इथं येऊन शिकावं. आपले तर जे काही मागासलेले लोक आहेत ज्यांना काही शिक्षणाचा काही पर्याय नाही, परिस्थिती नाही, टॅलेंट आहे पण आर्थिक परिस्थिती नाही, अशा लोकांना तर ऑप्शन आहेच. पण याच्या व्यतिरिक्त आमची ओळख जी आहे ते जागतिक लेवलवर व्हावी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून असा याची प्लॅनिंग झालेली आहे. याच्यामध्ये सर्वात आधी जसं सर सय्यद अहमद खाननी एक क्लॉक टॉवर बांधलं होतं. कारण जेव्हा त्यांनी अलीगडची निवड केली, अलीगड ते पूर्ण शहराचा बाहेर होता, जवळ स्टेशन होतं. लोकांना असं वाटायचं तिथं कोण जायचं, काय कसं होणार, काय होणार. पण आज अलीगड UP-मधला, उत्तर प्रदेशमधला जागतिक लेवलवर गाजलेला एक डिस्ट्रिक्ट आहे किंवा स्पॉट आहे, प्लेस आहे. तर तसं आम्ही इथं सर्वात आधी हे वॉल कंपाऊंड करणार आणि शाळेची मुख्य इमारत, ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आणि हॉस्टेल बांधणार. आणि टप्प्याटप्प्याने आम्ही 60 महिन्याचा प्रोजेक्ट केलेला आहे. 5 वर्षाचं आमचं नियोजन आहे. जशी प्लॅनिंग आहे तशी जर पूर्ण होत गेली तर हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सर्व भारतात लोक याला कॉपी करणार किंवा फॉलो करणार किंवा बघायला येणार. कारण लोक शाळा सुरू करण्याची प्लॅनिंग करतात, कॉलेज सुरू करण्याची प्लॅनिंग करतात, लायब्ररी सुरू करण्याची प्लॅनिंग करतात. पण माझा जे काही अनुभव आहे, जे खूप म्हणजे अनुभव म्हणजे असं खूप दांडका अनुभव पण म्हणत नाही मी, जे काही मी पाहिलो, ऑब्झर्वेशन केलो, त्याच्यामध्ये कुठल्या ग्रुपनी किंवा कुठल्या समाजानी काही नसताना आपण विद्यापीठ स्थापन करू म्हणून असं सुरुवात केली असं माझ्या बघण्यात आला नाही. म्हणजे 7 किंवा स्वतंत्र मिळाल्यानंतर असं कुठला ग्रुप माझा बघण्यात आला नाही. प्रायव्हेट विद्यापीठ खूप झालेले आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटी खूप झालेले आहेत, पण जे मागासलेले लोक आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न कुठं झाला असं मला जाणीव होत नाही. म्हणजे तुमचं हे विद्यापीठात वेगवेगळे विभाग असणार आहेत, त्या विभागांविषयी जरा थोडक्यात कुठले कुठले विभाग तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स हे जे आहे शिक्षणाचा बेसिक म्हणजे पार्ट्स आहेत.
आणि याच्यामध्ये सायन्सला खूप महत्त्व आहे. पण सायन्सपेक्षा मी स्वतः कवी असल्याने सायन्सपेक्षा महत्त्वाचं जे पार्ट्स आहे ते आर्ट्स मला वाटते, ह्युमॅनिटीज. कारण संकल्पना आधी ते डोक्यात येतात आणि ते कागदावर येतात, नंतर त्याच्यावर रिसर्च होते. तर जे काही जागतिक लेवलवर आर्ट्स असो, सायन्स असो किंवा कॉमर्स असो किंवा टेक्नॉलॉजी असो, जे काही स्टँडर्ड्स आहेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. मेडिकल कॉलेज पण त्याच्यामध्ये सर्व आलं, इंजिनिअरिंग आलं, मेडिकल आलं, आर्किटेक्चर आलं, सर्व जे काही आहेत एज्युकेशन क्षेत्रात जेवढे आता म्हणजे ए पासून झेड पर्यंत इंजिनिअरिंग आहे, ए पासून झेड पर्यंत डिप्लोमा आहे. आधी असं नव्हता. म्हणजे काही असू द्या, त्याची इंजिनिअरिंग आहे, त्याचा डिप्लोमा आहे, त्याचा सर्टिफिकेट कोर्स आहे. हां, आणि बेसिक एज्युकेशन जर गुणवत्तापूर्ण झाला विद्यार्थ्याच्या 10वी पर्यंत, तर ते स्वतः जे आहे आपली फील्ड चॉईस करून पुढे निघू शकते आणि ते आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा असेट होऊ शकतं. अगदी बरोबर. तर ही सगळी एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी स्थापन करताना तुमचं साहजिकच सामाजिक पार्श्वभूमी पाहता तुमचं याच्या मागे काहीतरी समाजाभिमुख काहीतरी तुमचा दृष्टिकोन असणार आहे. तो जरा थोडक्यात आम्हाला सांगा की कसा तो इतर विद्यापीठं, इतर जे शिक्षण क्षेत्राचं आपण कायम म्हणतो की त्याचं बाजारीकरण झालं आहे, विद्यापीठ किंवा कॉलेजेस स्थापन करण्यामागे काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोन जास्त असतो. तुमचा दृष्टिकोन या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि समाजाभिमुख कसा आहे? तुम्ही कसा हे एक्झिक्यूट करणार आहात? आता जे नाव आम्ही दिलेलं आहे एशियन मायनॉरिटीज युनिव्हर्सिटी, त्याच्या खाली एक कॅचलाईन लिहिलेली आहे, रीड अँड लीड टू सेव्ह ह्युमॅनिटी. अच्छा. याच्यामध्ये सर्व काही आहे, रीड अँड लीड टू सेव्ह ह्युमॅनिटी. म्हणजे तुम्ही पढा आणि नेतृत्व करा मानवता वाचविण्यासाठी किंवा मानवताला प्रोत्साहन देण्यासाठी. आज जे समाजामध्ये एक अशी समज झालेली आहे की आपण शिकावं, कशासाठी शिकावं, काहीतरी मोठं डॉक्टर व्हावं, खूप पैसा कमावा, मोठं हॉस्पिटल असावं, काहीतरी मोठा इंजिनियर व्हावं. इथं इंजिनियर झाले पुण्यामध्ये जायचं, पुण्यातून मुंबई, मुंबईमधून दुबई, दुबईमधून अजून कुठंतरी युरोपमध्ये जायचं. पण शिक्षण जे आहे माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जे शिक्षण झालं पाहिजे ते कुठं मिळतं मला सांगा तुम्ही. तुमच्याकडे असं काहीतरी असं कुठलं विद्यापीठ असेल जिथं जात धर्मच्या पलीकडे जाऊन लोकांशी जोडण्यासाठी, समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आणि एकमेकाला आपण काय या जगात आलो, आपल्याला काय करायचं आहे, भांडण करायचं आहे, एकमेकाला शिवाय द्यायचं आहे का एकमेकाला आपुलकीने राहायचं आहे, त्यामध्ये सर्व काही आलेलं आहे असं मला वाटते. रीड अँड लीड टू सेव्ह ह्युमॅनिटी. आसिफ सर, हे जो तुमचा भव्य स्वप्न पाहताय तुम्ही विद्यापीठाचं एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने, त्याला तुम्ही जो त्याच्यासाठी जो तुम्ही 5 वर्षांचा जो काही संकल्प केला आहे तो पूर्ण हो, हे विद्यापीठ तुम्ही जे स्वप्न पाहताय त्या पद्धतीने आकाराला येऊ आणि सोलापुरातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, तर तुम्ही म्हणता त्याचं भारत आणि देशभरातून विद्यार्थी इथे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी आणि स्वतःचा, समाजाचा, देशाचा आणि अंतिमतः मानव जातीचा विकास करण्यासाठी, मानवतेचा विकास करण्यासाठी ते तयार होत या विद्यापीठातून ही पिढी, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आवाज मराठीच्या या विशेष मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात, आम्हाला हा सगळा परिसर दाखवलात आणि तुमचं स्वप्न आमच्यासमोर मांडलात, त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. मी पण तुम्ही एवढा लवकर अजून प्रोजेक्ट सुरू आहे, त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे आणि या एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही याला लोकांसमोर आणण्यासाठी हे मुलाखत घेतली. मी पण आपलं खूप खूप म्हणजे आपलं पूर्ण समूचा आभारी आहे सर. धन्यवाद.